नमस्कार सगळ्यांना। तर आज मी लाडक्या बहिणींसाठी नवीन माहिती घेऊन आलेली आहे। तर तुम्हाला माहीतच असेल की ज्या महिलांची KYC झालेली नाही तर त्यांची योजना बंद झालेली आहे आणि अशी चर्चा सुरू झालेली आहे की 30 एप्रिलनंतर त्यांना काही कागदपत्रे जमा करायची होते महिला बाल कल्याण विभागामध्ये, तर ते सुद्धा करता येणार नाही। 30 एप्रिल शेवटची तारीख होती असं बोललं जात आहे, पण हे चुकीचं आहे। सरकारने असं कोणतंच स्पष्टीकरण दिलेले नाही। आता जे सुरू आहे ते ज्या पुरुषांनी महिला म्हणून ही योजना उचललेली आहे, तर असे पुरुष वर्ग 12,500 काही आहे, तर त्यांच्याकडून आधी ही योजनेचे जे लाभ त्यांनी घेतलेला आहे, जे काही महिने किंवा वर्ष घेतलेला असेल तर त्यांच्याकडून पहिले ही योजनेचा जो निधी आहे तो वापस घेतला जाईल आणि मग ही प्रक्रिया संपल्यानंतर ज्या महिला आहेत ज्यांची KYC झालेली नाही अजूनपर्यंत, तर त्यांच्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातील। पण आधी हे पुरुष वर्ग जे काही निधी त्यांच्या खात्यामध्ये गेलेली आहे ती वसूल केल्यानंतरच ही प्रक्रिया सुरू होणार आहे। तर असं काही नाही, ही चुकीची माहिती पसरवली जात आहे की 30 एप्रिलनंतर पण काही कागदपत्रे महिला बाल कल्याण विभागामध्ये नेऊन देता येणार नाही। तर असं काही नाही आहे। ज्या महिलांची KYC झालेली नाही आणि ज्यांचं लाडकी बहीण योजना बंद झालेली आहे तर त्यांच्यासाठी काही अपडेट येईलच। जसं आता जून महिना येणारच आहे, जून जुलैमध्ये परत नव्याने KYC सुरू होणार, तर त्या पिरियडमध्ये त्यांना पण भरता येईलच। काही GR वगैरे निघेलच त्या बाबतीमध्ये। तर असं काही नवीन अपडेट आल्यानंतर तुम्हाला मी नवीन माहिती सांगणारच आहे। तर व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटसुद्धा करा आणि लाईकसुद्धा करा आणि स्वतःची काळजीसुद्धा घ्या, कारण टेम्परेचर खूप वाढलेलं आहे आणि या इतक्या टेम्परेचरमध्ये स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या कुटुंबाची सुद्धा काळजी घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।